अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण एकदम खूप सोपी रेसिपी बघणार आहे. तर डाळ पालकची रेसिपी आज बघतोय. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर हे बघा, पालक डाळसाठी साहित्य: डाळ घेतली छोटी वाटी, एक डाळ घेतली धुवून घेतली मी, एक मोठी वाटी पालक, कांदा आणि टोमॅटो कापून घेतला आहे. तर आता कुकरमध्ये ही धुवून घेतलेली डाळ टाकूया. ही डाळ टाकून घेतलेली आहे मी. धुतलेला पालक टाकूया. कांदा आणि टोमॅटो पण ह्याच्यातच टाकून देऊया. थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी हळद आणि पाणी टाकून घ्यायचं. पाणी जास्त पण टाकायचं नाही आणि 1 चमचा तेल टाकायचं. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. हाय, हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण एकदम खूप सोपी रेसिपी बघणार आहे. तर डाळ पालकची रेसिपी आज बघतोय. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर आपण ह्या पालक आणि डाळीच्या 3 शिट्ट्या करून घेतल्यात. तर आपण आता झाकण खोलून बघूया. छान शिजलेली आहे आपली डाळ. तर कुकरमधून आपण ही डाळ काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये. आपली डाळ पण छान शिजलेली आहे. तर ह्याला चमच्याने असं करून घेऊया. तर ही छान हलवून झालेली आहे आपली. तर इथं थोडंसं मी चिंचेचं पाणी टाकते. चिंच भिजत घालून त्याचं पाणी घेतलंय. तर ह्या डाळीला आता आपल्याला फोडणी द्यायची. कढईमध्ये टाकूया थोडंसं तेल. तेलामध्ये मोहरी तडतडली की टाकूया जिरं. नंतर टाकूया बारीक ठेचलेला लसूण आहे हा, आणि एकदम चिमूटभर हिंग टाकूया. लसूण चांगला भाजून घ्यायचा. लसूण भाजल्यानंतर टाकूया लाल तिखट. आपला लसूण पण चांगला भाजलेला आहे. आणि ह्या फोडणीतच थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता ह्या फोडणीत आपल्याला ही पालक आणि डाळ जी शिजवून घेतलेली ती टाकायची. तुम्हाला जेवढं पाहिजे ते पाणी टाका, पण जास्त पातळ नाही करायची, थोडीशी घट्टच ठेवायची, म्हणजे छान लागते टेस्ट. आपण भाजी शिजताना मीठ टाकलेलं, त्या अंदाजाने थोडंसंच मीठ टाकायचं. ह्याला छान उकळी आलेली आहे. गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून 5-10 मिनिट त्याला होऊ द्यायचं. तर 5 मिनिटं झालेली आहेत. तर आपली डाळ छान तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तर मला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.